नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्यानं खळबळ उडाली आहे। गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी आलेल्या बादल यांच्यावर एका निहंगने कृपाणने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत हल्लेखोराला ताब्यात घेतलं। शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल गुरुद्वारात दर्शनासाठी आले होते। दर्शन घेतल्यानंतर ते लंगर हॉलच्या दिशेने जात असताना एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला रोखलं। या झटापटीत एका पोलीस अधिकाऱ्यालाही दुखापत झाल्याचं समोर आलं आहे। हल्लेखोराला घटनास्थळावरूनच ताब्यात घेण्यात आलं। त्याची चौकशी सुरू असून हल्ल्यामागचा नेमका उद्देश काय होता याचा तपास केला जात आहे। दरम्यान सुखबीर सिंग बादल यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं। त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे। पंजाब के ऑनरेबल डिप्टी सीएम नांदेड़ के टूर पे थे। उसमें माता साहेब मुगट का जो गुरुद्वारा है वहाँ से वो आते समय उनके ऊपर अटेम्प्ट किया उनको अटैक करने का। उसमें उनको माइनर इंजरी हुई है। जो स्पेशल प्रोटेक्शन यूनिट का जो PSI है उनको भी इंजरी हुई है। तो अभी दोनों की जो तबीयत है वो स्टेबल है, आउट ऑफ डेंजर है एंड पुलिस ने उनको कस्टडी में लिया है। तो आगे का इन्वेस्टिगेशन पुलिस कर रही है। कहाँ कहाँ लगा है, पुलिस अफसर को कहाँ लगा है और बादल जी को कहाँ लगा है? दोनों को भी हाथ पे लगा है। उनको राइट फोर आर्म पे एक आई थिंक 4-5 सेंटीमीटर का कुछ बाउंड है। तो उनका अभी डॉक्टर इलाज कर रहे हैं। सर हमला कहाँ हुआ? डिटेल्स तो इन्वेस्टिगेशन के बाद ही पता चलेगा, वो चालू है। हमला हुआ कहाँ सर? घटनास्थल वो माता साहेब गुरुद्वारा मुगट में हुआ है। वो नहीं, मेरी बातचीत नहीं हुई, बट उनका ब्रीफिंग SP साहब ने भी उनको पूरा ब्रीफिंग किया है। उस टोटल जो यहाँ पे वारदात हुई है उसका टोटल जो इंफॉर्मेशन है या रिपोर्ट है उनको भेजा है। बादल जी के साथ कौन कौन आए थे सर नांदेड़? उनकी फैमिली मेम्बर्स है। तो कितने दिन का दौरा था बादल जी का नांदेड़ का? उनका कल शायद वो आए थे एंड आज उनका 2 दिन का दौरा था। प्राइवेट दौरा था? इनका प्राइवेट था, कलेक्टर ऑफिस को ऑफिशियल इंफॉर्मेशन नहीं थी, बट एज मतलब Z+ सिक्योरिटी है तो पुलिस का पूरा प्रोटेक्शन था उनके। घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतली। तसंच हल्ल्यामागचा उद्देश आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र या घटनेने एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय। गुरुद्वारासारख्या संवेदनशील धार्मिक स्थळी एवढी सुरक्षा असतानाही हल्लेखोर बादल यांच्या जवळ पोहोचलाच कसा आणि या हल्ल्यामागे नेमकं कारण काय याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिराबाहेरही त्यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता। त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला वेळीच पकडलं आणि बादल बचावले होते। आता पुन्हा एकदा धार्मिक स्थळीच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे।